पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो। कमी झालेले तापमान, हवेतील वाढलेली आर्द्रता अशा वातावरणात सूक्ष्म जीवाणू, विषाणू, परजीवी आणि बुरशींची वाढ झपाट्याने होते। गोठ्यातही कायम ओलसरपणा असतो। पावसाळ्यात अस्वच्छता आणि ओलाव्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात। या आजारांपैकी सर्वात घातक आजार म्हणजे घटसर्प। या आजारामुळे जनावरांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे। मग आता आपण पाहूयात घटसर्प आजाराची लक्षणे काय आहेत, कारणे काय आहेत आणि यावर उपाय काय करायचे ते। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। घटसर्प हा आजार प्रामुख्याने गायी आणि म्हशींमध्ये दिसत असला तरी शेळ्या, मेंढ्या आणि वऱ्हांच्या मध्ये देखील दिसून येतो। यापैकी म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो। लहान वासरे या आजाराला लवकर बळी पडतात। घटसर्प आजाराचे जीवाणू गायी म्हशींच्या घशामध्ये नैसर्गिकपणे आढळून येतात, पण निरोगी जनावरांची रोगप्रतिकार शक्ती या जीवाणूंची संख्या नियंत्रित ठेवतात। जनावरांच्या नाक आणि तोंडातील स्रावाद्वारे हे जीवाणू शरीराबाहेर टाकले जातात। आजारी जनावरांच्या नाक तोंडातील स्रावातून हे जीवाणू वैरण, खाद्य, पाण्यातून प्रसारित होतात आणि या रोगाला निरोगी जनावरे देखील बळी पडतात। पावसाळ्याच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो। जनावरांवर ताण आल्यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते। जनावर आजारास लगेच बळी पडते। आता या आजारांच्या लक्षणांविषयीची माहिती घेऊयात। या आजाराचे जीवाणू जनावरांच्या शरीरात गेले की ते टॉन्सिल आणि गळ्यातील उतींमध्ये वाढतात। आजाराचे जीवाणू पूर्ण शरीरात पसरल्यानंतर जनावरांना खूप जास्त ताप येतो आणि जनावरांना श्वासोच्छवास करण्यास अडचण येते। हा घात सहन न झाल्याने बाधित जनावर अचानक कोलमडते आणि दगावते देखील। बाधा झाल्यापासून साधारण 1 ते 3 दिवसात आजाराची लक्षणे दिसतात। यामध्ये अतितीव्र आणि सौम्य अशी 2 प्रकारचे लक्षणे दिसून येतात। अतितीव्र लक्षणे असतील तर लक्षणे दिसण्याच्या 24 तासांच्या काळात मृत्यू येऊ शकतो। यामध्ये जनावरांना ताप येणे, हगवण लागणे, गळ्याला सूज येणे अशी लक्षणे दिसतात। तर सौम्य लक्षणांमध्ये अचानक ताप येतो, जनावरांचे डोळे लाल होतात, जनावर अस्वस्थ होतं, भूक मंदावते, हालचाल कमी होते, पोट दुखते, तसेच हगवण लागते आणि त्यांच्या गळ्याला सूज येऊन खाण्यास आणि गिळण्यास त्रास होतो। मान, डोके किंवा पुढील पायांना सूज येते, घशातून घरघर आवाज येतो। बाधित जनावरांचे नाक वाहू लागते। वेळेवर उपचार न केल्यास बाधित जनावर 24 ते 48 तासात दगावतं। आता पाहूयात या आजारावर काय उपाय करायचे ते। आजारावर औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणं हा जनावरांना वाचवण्याचा उपाय आहे। त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करावं। लहान वासरांना 6 महिने वयाची असताना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा 3 महिन्यांच्या फरकाने द्यावी। त्यानंतर दरवर्षी 1 मात्रा द्यावी। लसीकरणापूर्वी जंतनाशक आणि परजीवी कीटकांचे निर्मूलन करावे, जेणेकरून लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतील। जनावरांना संतुलित आहार द्यावा, जेणेकरून जनावरांमध्ये योग्य प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती तयार होईल। पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बाधित जनावरांना त्वरित उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा जनावर दगावण्याची शक्यता असते। मरतूक झालेल्या जनावरांची जमिनीत खोलवर पुरून किंवा जाळून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।